तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या हक्काचे माननीय श्री किरण तावडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025 मध्ये करतोय आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरुवात झाली आहे मॅचला. प्रथमेश हांजनकर हलक्या हाताने ढकललाय बॉलला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट आहे हा काय आताच बघितलंस बोलू काय बोलू. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी विनंती करतो मी श्री मनोज गावकर यांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उत्सव मंडळाचे अध्यक्ष किरण तावडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन मनोज गावकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय टीव्ही अंपायर टू डिरेक्टर. वी हॅव अ रिव्ह्यू फॉर रनआउट अँड वी हॅव आर थर्ड अंपायर मिस्टर रवी पवार सर. OUT आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय पंच रवी पवार सरांच्या माध्यमातून आणि माघारी परतावं लागणार आहे. सर कितव्या रनला आउट झालेत? दुसऱ्या. येस, सेकंड रन घेत असताना बाद होऊन माघारी परतलेत. हॅलो स्कोर काय आला? मी विनंती करतो या ठिकाणी साहिल कांदळगावकर यांना या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे. रवींद्र नवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभसन्मान करायचा आहे. मी विनंती करेन साहिल कांदळगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. भूषण बांबुळकर आपल्याला विनंती आहे आउट झालेल्या बॅटरचं नाव कळवायचं आहे.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. सुरुवात झाली आहे मॅचला. पण सुपर जायंट्स विरुद्ध शर्मा इंडियन्स असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागचा सामना काय मस्त रंगलाय, कारण मागच्या सामन्यात जे आपण पाहिलं ते या गोलंदाजानं करून दाखवलंय, म्हणजे राजेश मनसेकर. आणि दोन्हीही वेळेला टीम जी आहे ती रहाणे नाईट रायडर्सच होती. मागील मॅच मध्ये एक चेंडू 7 धावा हव्या असताना सुमित खानविलकर यांच्या बॅटमधनं तो आलेला षटकार यावेळेला अपील केली गेली आहे पंचांकडे. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. दर्शन आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला एक धाव घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र रनआउट होतील यावेळेला आणि माघारी परतणार आहेत अभिषेक या ठिकाणी बाद होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माघारी परतत आहेत अभिषेक. आणि नक्कीच आता संघ थोड्याशा बिकट परिस्थितीमध्ये. टीम पण सुपर जायंट्स दरम्यान जर आपण पाहिलं तर 16 धावांवरती आता तिसरा गडी बाद होतोय. 2 धावा झाल्या होत्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि या 16व्या धावेवरती नक्कीच बाद होऊन माघारी परतावं लागलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आत येत आहेत. भूषण बांबुळकर, कॅप्टन ऑफ द टीम. हॅलो. दरम्यान एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 ना, 3 चेंडूंनंतर धावसंख्या 18 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. पुढची मॅच कोणाची आहे? अक्षय शेतूत आणि तर चला यापुढील मॅच साठी तयार राहायचं आहे. MS सुपर किंग्स विरुद्ध गिल टायटन्स. अक्षय शेतूत विरुद्ध राज गव्हाणकर. दोघांनाही मस्ट विन मॅच आहे. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. राजेश मनसेकर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 18 वर स्थिरावली आहे. यावेळेला सुद्धा बाउन्सरनं टेस्ट केलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल. बघा, कलात्मकता देखील तितकीच गोलंदाजीत असायला हवी आणि त्याच कलात्मकतेचं प्रदर्शन आता दाखवताना पाहायला मिळत आहेत राजेश मनसेकर समोरील बॅटरला. यावेळेला देखील चांगला बॉल आहे. आणखीन यावेळेला मात्र आउट दिला गेलाय. पंचांच्या माध्यमातून बाद या ठिकाणी घोषित केला गेलाय. बॅटरला यष्टीचितच्या स्वरूपात बाद होतील. यष्टीचित केलंय. षटक संपलंय म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर इकॉनॉमिकल राहिली आहे टीम शर्मा इंडियन्स. धावसंख्या झाली 18. 4 गडी बाद. नाही हे झालं स्टंपिंग आहे.
चला घाई करायची आहे, विनंती असणार आहे भूषण बांबुळकर. भूषण बांबुळकर तीन षटकांनंतर धावसंख्या 18 वर येऊन पोहोचली आहे. पुढचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा किशोर सोलंकी यांना आमंत्रित करण्यात आलंय. एका षटकात केवळ 5 धावा दिल्या आहेत आपल्या मागील षटकात. समोर असतील भूषण, किशोर. वेगात टाकलेला बॉल डाऊन द लेग साइड आहे आणि त्याचमुळे वाईड करार दिला जाईल. 19 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. चला वेळेचं बंधन आहे. किशोर आपल्याला विनंती असणार आहे थोडीशी घाई करायची. शर्मा इंडियन्स विरुद्ध पण सुपर जायंट्स अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वेगात टाकलेला बॉल, समोरची दिशा निवडली आहे भूषणनं. एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि ती सुद्धा पूर्ण केली गेली आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत अगदी सहजरित्या. धावसंख्या आता 21 वर येऊन पोहोचताना पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट भूषण आणि अजित यादव या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तसं जर पाहायचं झालं तर पंच सुपर जायंट्स या संघाची सुद्धा गोलंदाजी फार चांगली आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि त्यावरतीच बाद होऊन माघारी परतावं लागणार आहे भूषण बांबुळकर यांना. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला आणि गोलंदाजानं मात्र चेंडूची लाईन नाही तर बॅटरच्या लाईनला पाहिलं आणि त्याच लाईनमध्ये बॉलला डिलिव्हर केलं. बघा भूषण फिरले आणि त्याच लाईनमध्ये चेंडू होता. चेंडू जो आहे तो बॅटच्या वरच्या भागात म्हणजे स्टिकरच्या भागात लागला आणि त्याचमुळे एक चांगला झेल रोशन धुरी यांनी पकडला. भूषण झाल्यात बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली टीम पंच सुपर जायंट्स 21, 5 गडी बाद. अज्ञेय येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी नवीन बॅटर अज्ञेय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत पंच सुपर जायंट्स कडून. टॉस जिंकले आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय, परंतु तो बॅटिंगचा निर्णय तितकासा चांगला राहिला नाही आतापर्यंत. 21च धावा करू शकलेत आतापर्यंत धावफलकावरती 2 चेंडूंनंतर. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला मात्र वेगवान चेंडू आहे आणि या वेगवान चेंडूवरती विकेट जाणार आहे का? स्टंप्स आधीच पडले होते. वाईड बॉल आहे म्हणजेच धावसंख्या आता 22 वर पुढे जाईल, 22 वरती जाईल. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3.2 षटकांनंतर धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली आहे. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि या चौथ्या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे किशोर सोलंकी यांनी. फुल टॉस बॉल आहे. समोरची दिशा निवडली. एकच धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि विकेटची यावेळेला नक्कीच संधी प्राप्त झाली होती रनआउटच्या स्वरूपात, परंतु नक्कीच लेट थोडासा थ्रो आलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 24 वर येऊन पोहोचते. 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडू झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामधला. किशोर वेगात आलेला बॉल कट केलाय. त्या बॉलला टुवर्ड्स द पॉइंट फिल्डर आहेत त्या ठिकाणी रोशन धुरी आणि पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि तिसरी सुद्धा धाव घेतली गेली आहे. धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचेल. आता मात्र थोडंसं धावगतीला उधाण यायला सुरुवात झाली आहे. किशोर सोलंकी यांच्या माध्यमातून आता एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी खर्च झाल्या, ओव्हरथ्रो झालाय आणि त्याचमुळे या एक्स्ट्राच्या धावा ज्या आहेत त्या मात्र मोजाव्या लागल्या आहेत टीम शर्मा इंडियन्सला. यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन किशोर सोलंकी या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलरलेनचा बॉल आहे. बॅटची कडा घेतली आहे आणि यावेळेला मात्र डिरेक्ट हिट
माघारी परतावं लागणार आहे अजित यादव यांना. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम पंच सुपर जायंट्स 27, आता 6 गडी बाद. काय सुंदर आयोजन केलंय, भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हाजी कसम प्रीमियर लीग तुझ्याच मोबाईल मध्ये होते. 28 झालंय, धावसंख्या 28. धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 28 धावांवरती. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावांवर 6 गडी बाद, अशा प्रकारचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे तेजस गाडीगावकर. तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 धावा झाल्या आहेत. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. अंकित गावडे स्वतः आलेत हे शेवटचं षटक घेऊन शर्मा इंडियन्स या संघासाठी. वेगात टाकलेला बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत. एक सोपा झेल पकडतील आणि आणखीन एक विकेटचं पतन. 7वा गडी बाद होताना पाहायला मिळतोय टीम पंच सुपर जायंट्स या संघाचा. आता 28 वरती 7 गडी बाद. एक साधा सोपा चेंडू होता ज्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच अशा प्रकारचे चेंडू ग्राउंड शॉट खेळून सुद्धा आपण 2-2, 3-3 धावा धावून काढू शकतो. कारण ग्राउंड जर आपण पाहिलं तर बरंच मोठं आहे. आणि आता स्वतः संघ मालक माझ्या मते बॅटिंगसाठी उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश हडकर स्वतः संघ मालक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत पंच सुपर जायंट्स या संघाकडनं. या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला रुपेश हडकर. 4.1 षटकांनंतर 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अंकित होतील सज्ज. प्रथमेश हांजनकर फक्त कॅप्टनला अलाउड आहे आतमध्ये येण्यासाठी. येस, फक्त कॅप्टन अलाउड आहे. हांजनकरजी, कॅप्टन चर्चा साधेल, आपण कृपया डगआउट मध्ये जायचं. येस, धन्यवाद. संपूर्ण नियमांसहित ही स्पर्धा, प्रत्येक नियमाचं या ठिकाणी पालन केलं जात आहे. सकाळच्या सुमारापासून ते आता सुद्धा केलं जावं हीच आशा. सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. यावेळेला अडवलाय बॉलला चांगल्या रीतीने. एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 29 वर येऊन पोहोचणार आहे. 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. चला, यापुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. अक्षय शितूत आणि राज गव्हाणकर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. अक्षय शितूत आणि राज गव्हाणकर. पुढील चेंडू बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. रोशन धुरी आहे त्या ठिकाणी. एकच धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. 30 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचलाय 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. अंकित गावडे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रुपेश हडकर यांच्या समोर.
फुलटॉस बॉल आहे, समोरच्या दिशेने केलाय प्रहार रुपेश हडकर यांनी. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे रुपेश यांचा आणि डिरेक्ट हिट आली आहे. बघा कुठून थ्रो केलाय, लॉंग ऑफ वरून थ्रो केलाय आणि लॉंग ऑफ वरनं केलेला हा थ्रो डिरेक्ट हिट लागते. आणि अमेय चौकेकर यांचे फेवरेट प्लेयर आदित्य राणे यांचा थ्रो होता. आदित्य राणे यांचा थ्रो आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. ॲडी राणे असं देखील म्हटलं जातं त्यांना आणि त्यांच्या माध्यमातून हा थ्रो या ठिकाणी करण्यात आलाय. विकेट गेली आहे. बघूया आपण थ्रो रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कशा प्रकारे आदित्य राणे यांनी बघा चेंडू कलेक्ट केला आणि संपूर्ण ताकदीनिशी हा थ्रो केला गेला आणि हा अगदी अचूकरित्या स्टंप्सला येऊन लागला आणि रुपेश बाद झाले. नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 आणि आता 31 आणि 9 गडी बाद. 31 ना, 31 धावा धावफलकावरती झालेले आहेत. अंकित 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर यश कदम स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. 32 धावा. इकडे अपडेट व्हायला वेळ लागतो. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. 32 धावांवर 8 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल यावेळेला सुद्धा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रनआउट होतील. 9वा गडी बाद झालाय म्हणजेच 32 धावांवर 9 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते म्हणजे टीम पण सुपर जायंट्स यांचं. तर 33 धावांचं लक्ष असणार आहे दुसऱ्या डावामध्ये टीम शर्मा इंडियन्सला. तर चला शर्मा इंडियन्स 33 धावांचं लक्ष आहे आपल्याकडे आणि अक्षय शितूत आणि राज गव्हाणकर. अक्षय शितूत, राज गव्हाणकर चला टॉस साठी यायचं आहे. अक्षय शितूत आणि राज गव्हाणकर. हे आला काय अक्षय दादा? अक्षय शितूत, अक्षय शितूत माईकशी संपर्क साधायचा आणि राज गव्हाणकर. MS सुपर किंग्स राज गव्हाणकर, MS सुपर किंग्स राज गव्हाणकर आणि गिल टायटन्स अक्षय शितूत. अक्षय शितूत